व्यवस्थित ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. दोन्ही संघटनाकडे विनंती करतो याची नोंद घ्यायच्या. 3 षटकाचा असा सामना असेल. युट्यूबच्या माध्यमातून दापोली इव्हेंट्स मॉनिटर ऑपरेटर आहेत आकिब चिपळूणकर, कॅमेरामॅन शैबाज SK स्पोर्ट यांच्या माध्यमातून नक्कीच टेलिकास्ट होणार आहे. आणि वसीमबाईचा सुद्धा शेवटचा दिवस आहे मित्रांनो. नक्कीच उद्या नक्कीच या टुर्नामेंटसाठी ते मिस करत असतील. स्ट्राईकला बॅटर, स्ट्राईकला शैबाज, स्ट्राईकला फराज लेफ्ट हँड बॅटर. ओमकार राणे कुठे असतील त्यांनी मैदानात जायचंय. ओमकार राणे आणि संघाचं पहिलं षटक घेऊन दर्शन, एक मोठा प्लेअर 1-2-4 फॉर्मॅट मध्ये. मुंबईमध्ये मोठे मोठे टुर्नामेंट 1-2-4 फॉर्मॅट ज्याने गाजवले असा इथे दर्शन. संघाचं पहिलं षटक, पहिला चेंडू, पहिली डोस, पहिली मात्रा, पहिला रती. 6-7 पावलाचा स्ट्राईक. पहिला चेंडू, हो फुल टॉस चेंडू. चांगली फिल्डिंग म्हणाली, रनआउटची संधी, चांगली रनिंग बिटवीन द विकेट नक्कीच पाहायला भेटी बॅटर कडून. कव्हरच्या दिशेने कटवला चेंडू, एक धाबेने मात्र स्वागत केले. धाव संघ झाले 1. आता मात्र स्ट्राईकला आलाय प्रितेश. हुकमाचा दुसरा एक्का, हुकमाचा दुसरा एक्का मैदानामध्ये प्रितेश. राइट हँड बॅटर. दर्शन फील्डिंग मध्ये थोडी तब्दीली करताना सुबह की चाय और दर्शन की राय लेते हुए किरण दादा, हे सुद्धा मोठं एक नाव, मोठं व्यक्ती महत्व. पुन्हा एकदा दर्शन 6-7 बॉल स्टार्ट घेऊन टाकला चेंडू, हाफ ट्रॅकल बॉल, फक्त दिशा दिलेली आहे शॉर्ट लेगच्या दिशेने चेंडू. 1 धावेसाठी धाव संघ झाला वसीमबाई कैतीच्यावर 2 धावा. 2 आकडा क्रिकेट मधला मॅजिक आकडा आहे. ज्याप्रमाणे कुलचक्राच्या विरुद्ध शेवटच्या बॉलवर षटकार लगावला. 28 वर्षाचं आपलं स्वप्न पूर्ण झालं. 28 वर्षानंतर आपण तो वर्ल्ड कप जिंकला. आणि ती बॅट वसीमबाई कैतीची ती बॅट मात्र 72 लाख रुपयाला विकली गेली. जुलै महिन्यामध्ये त्या बॅटचा लिलाव करण्यात आला. आणि या सिक्युरिटीज या कंपनीने बॅट विकली होती. जाऊया मैदानाकडे, पुन्हा दर्शनकडे. हो हा ट्रॅकल बॉल दिशेतील हवेमध्ये चेंडू आहे. कॅच छुटा, सपना तुटता, मुकद्दर लुटा. और बल्लेबाज ने 2 रन को लुटा. कॅचचं महत्व विचारा मित्रांनो, वेडला विचारा. कारण का पाकिस्तानी वेडची कॅच सोडली, वेडनी मात्र वेड लावलं होतं. कारण का मोठा बॅटर मैदानामधून विराजमान झाला असता पुन्हा एकदा. परंतु किस्मत सुद्धा बहादुरों का साथ देते. किस्मतने मात्र साथ दिलेली आहे. हाफ ट्रॅकल बॉल, पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील. चेंडू माझा IC कॉलम, चेंडू मात्र LIC कॉलम मध्ये गेलाय. धाव संघ झाले 5 धावा. फलकावर लगावला गेले. चांगली बॉलिंग करतोय दर्शन. सातत्याने दर्शनच्या नावाची चर्चा 1-2-4 जर फॉर्मॅट आपण पाहिलं व्यवसाय गटामध्ये होत असते मुंबईमध्ये, तोच दर्शन संघाचं पहिलं षटक घेऊन आलेलं आहे. छोटा पॅकेट बडा धमाका. 6-7 बॉल स्टार्ट. हाफ ट्रॅकल बॉल MS स्टाईल मध्ये मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बीट. चेंडू माझं वाशीला, वसीमबाई काय चेंडू, चेंडू गेलाय काशीला, जखम मांडीला, विलास शेंडीला. जखडून ठेवलंय, पकडून ठेवलंय. नक्कीच चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. म्हणजे बाप्पा काही ते उम्मीद मत छोडना, बाप्पा कहते हैं उम्मीद मत छोड़ना, वक्त बुरा तू नहीं वक्त बुरा है. दर्शन हाफ ट्रॅकल बॉल, पुन्हा एकदा बीट. चेंडू माझा कोल्हापूरला, चेंडू गेलाय सोलापूरला. जबरदस्त बॉलिंग करतो आपल्या संघासाठी. म्हणजे कबुतराला वसीमबाई काही ते चेंडू, कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील, परंतु गगन भराळीची वेळ हे रक्त असावं लागतं. कारण का आकाशाची ओढ दत्त घेता येत नाही. चांगलीच नक्कीच बॉलिंग म्हणावी लागेल. कारण का 3 षटकाचा सामना, धाव संघ झाले 5. आणि इथे सुद्धा नक्कीच खुश असेल त्याच्या भावावर. कारण का 5 धावा तारील सारख्या संघाला देऊन दिलेला मोठा संघ म्हणून दापोली तालुक्यामध्ये ज्या संघाची ओळख आहे त्या संघाला पहिल्याच षटकामध्ये 5 धावा दर्शनने दिलेल्या आहेत. जबरदस्त बॉलिंग, अफलातून अशी बॉलिंग त्यांनी केलेली आहे. नक्कीच वसीमबाई सुद्धा शांत बसलेले आहेत. कारण त्यांचा संघ आहे, ते जावई सुद्धा आहेत ताडेलचे. नक्कीच त्यांना सुद्धा अपेक्षा आहे. बघूया आता मात्र दुसरं षटक घेऊन संघाच्या वतीने श्रीकांत. ओल्ड इज गोल्ड. बघूया श्रीकांत आपल्या संघासाठी काय करतो. 11 नंबर जर्सी परिधान करून श्रीकांत मात्र मैदानामध्ये विराजमान झालेला. 11 नंबरचा नक्कीच महत्व तुम्हाला सांगेन, परंतु जाऊया मैदानाकडे. 14 नंबर
हाफ ट्रॅकल बॉल, पुन्हा एकदा बीट, जबरदस्त बॉलिंग करतो श्रीकांत, जखडून ठेवलाय, पकडून ठेवलाय. ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान, आणि मिळालेल्या संधीचं सोनं करतो तो खरा विजेता. बघूया, देखना होगा आज की शाम किसके नाम. पुन्हा एकदा श्रीकांत लेफ्ट हँड बॅटर आहेत. आणि पुन्हा एकदा डॉट. स्ट्राईकला फराज, लेफ्ट हँड बॅटर. बॅटिंग मात्र फराज नक्कीच करावी लागेल. हुकमाचा एक काय, कारण धावा मात्र तुम्हाला बनवावे लागतील, म्हणजे रन कर रे भावा, मग तुझीच हवा. बघूया कोण आहे भावा, कोण करतो धावा आणि कोणाची आहे हवा, त्याच्याकडे नक्की सर्वांचं लक्ष असेल. ओहो, पुन्हा एकदा बीट, कारण लेग बायच्या स्वरूपामध्ये एक चौटी अशी धाव काढलेली आहे. 1.3 चेंडू झालेले, धाव संघाला 6. करंट रन रेट आहे 4चा रन रेट आहे. नक्कीच धावा तुम्हाला बनवाव्या लागतील, कारण का आउटफील्ड थोडी खराब आहे. इथे मात्र 18 चेंडू मध्ये कमीत कमी तुम्हाला 30 धावा बनवावे लागतील, कारण का लोकल टॅलेंट असा आमचा संघ आहे आणि कालभैरवा संघ, कारण का ह्यातले भरपूर मुलं मात्र मुंबईमध्ये असतात. तोच संघ, यजमान असा संघ, आमने सामने भिडलेल्या ताडील्या संघासमोर. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकल बॉल, स्विच हिट केलेला, हवेमध्ये चेंडू आहे, धावायचं आहे. 1 धावेर समाधान. धाव संख्येला 7, नक्कीच 7 धाव. 7 नंबर जर्सी MS धोनी मास्टर माइंड म्हणून ज्याच्याकडे ओळखलं जातं. आपण चर्चा केली ते बॅटची. वसीमभाई, ती बॅट मात्र 72 लाख विकली गेली. RS सेक्युरिटीने बॅट विकत घेतली, आणि त्या बॅटचा MS धोनीने काय केले असेल, साक्षी फाउंडेशन म्हणजे MS धोनीची पत्नी साक्षी फाउंडेशनच्या माध्यमातून अनाथ मुलांसाठी आणि क्रिकेट या खेळासाठी त्याने 72 लाख रुपये खर्च केले. पुन्हा एकदा सज्ज झालाय. नक्कीच वसीमभाई, ह्या डिलिव्हरीला मात्र परफ्यूम डिलिव्हरी म्हटलं जाईल, कारण का तो चेंडू आहे तो नाकाजवळून गेलेला आहे बॅटरच्या, आणि जेव्हा चेंडू नाकाजवळून जातो तेव्हा मात्र फॉक्स सारखा वास येतो, म्हणून ह्या डिलिव्हरीला टेनिस क्रिकेटमध्ये परफ्यूम डिलिव्हरी असं म्हटलं जातं. धावसंख्या झाले 8 धावा झालेल्या आहेत, आणि रवींद्र जडेजा मात्र स्क्रीनवर विराजमान झालेला आहे, कारण रवींद्र जडेजाचा जर्सी क्रमांक सुद्धा 8 आहे. पुन्हा एकदा जाऊया, चांगली बॉलिंग करतो श्रीकांत आपल्या संघासाठी. जबरदस्त बॉलिंग म्हणावी लागेल श्रीकांत यांची. दोन्ही बॅटरला मात्र जखडून ठेवले आहे. अजूनपर्यंत एकही मोठी फटकेबाजी मात्र ताडीला संघाकडून पाहायला भेटली नाही. हो, पुन्हा एकदा मोठा स्विच हिट मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा परफ्यूम डिलिव्हरी. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संघ झाला आहे 8, आणि श्रीकांतसाठी सर्वांनी टाळ्या वाजवत. 3 धावा फक्त श्रीकांतने दिलेल्या आहेत. ओव्हर झालेले 6 चेंडू झालेले आहेत, कारण का पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू 1, चौथा 1, नंतर 1, नंतर परत डॉट. 3 सिंगल आलेत आणि 3 चेंडू डॉट. आमचे गुणलेखक आम्हाला लाभलेले आहेत. श्रेयश गुणलेखक आहेत. गुणलेखक म्हणजे कॉमेंट्रीच्या पार्टीचा कणा. तुम्ही जर टाईट असाल तर कॉमेंटेटर सुद्धा टाईट. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 8 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. आणि ह्याच्यानंतर होणारा सामना साई सुपर केलशी क्रिकेट संघ वर्सेस जय हनुमान. साई सुपर वर्सेस जय हनुमान या संघामध्ये होणारा सामना आहे. कौडोली वर्सेस केलशी असा रंगणारा सामना. आणि आता मात्र धावा बनवावे लागतील दोन्ही बॅटरला, फराज आणि प्रितेश. आता मात्र तुम्हाला आईस्क्रीम खावी लागेल वसीमभाई, तुमच्या बॅटरला मात्र आईस्क्रीम खावी लागेल, कारण का फॉर आत्मविश्वास, ई फॉर इच्छाशक्ती, स फॉर सकारात्मक दृष्टिकोन, की फॉर क्रियाशीलता, म फॉर महत्वाकांक्षा. भाग बसंती भाग इज्जत का सवाल है. समित संघाच्या 29 षटक घेऊन आलेला समित. धाव संघ झाला 11 धाव्या वसीमभाई. कैती चेंडू फलकावर लगावले गेलेले आहेत. 11 तारखेला ज्याचं लग्न झालं, 11व्या महिन्यात ज्याला मुलगी झाली, 11 वर्षाने 11 शतकं मारली, जो रोग देताय बंदुकी गोली उसका नाम आहे विराट कोहली. धाव संघ झाला 11. पुन्हा एकदा समित. ओहो, स्पिचिट हवेमध्ये आहे, हवेमध्ये चेंडू आहे, खाली दर्शन आहे, कारण दर्शन आहे म्हणजे टेन्शन नाही. दर्शन मात्र दर्शनने दिलेलं आहे. बॅटर मैदानामधून विराजमान, फलंदाज बॅक टू द पवेलियन. नामुन्ना
गलती को माफी नहीं, गलती को माफी नहीं मुंडा. नेक्स्ट बॅटर आलेला अभि. खरोखर चांगले असे कॅच पकडले दर्शनने. किती वेळ वसीमभाई कैती चेंडू किती वेळ चेंडू हवेमध्ये होता. चेंडूने सकाळचा चहा घेतला, नाश्ता केलं, वर्तमानपत्र वाचलं आणि वर्तमानपत्र शेवटचं पान वाचलं. एवढे वेळ चेंडू हवेमध्ये होता बरोबर ना. आणि नाश्त्यामध्ये चेंडूने काय खाल्लं, पनीर, मटर पनीर खाल्लं. म्हणजे एवढे वेळ चेंडू हवेमध्ये होता. फलंदाज मात्र बॅक टू द पवेलियन. आता मात्र नवीन बॅटर मैदानामध्ये आलेला आहे अभि. दोन चेंडू झाले. धावसंख्या झाला 11. बाद 11 असे धावा झालेले आहेत. नक्कीच चांगली बॉलिंग समीची सुद्धा म्हणावी लागेल. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. मात्र मैदानामध्ये स्ट्राईकला बॅटर अभि. अभि नाही तू कभी न वसीम भाई बडे शॉट लगाने पडेंगे. ओहो पुन्हा एकदा एज घेतलेले आहे. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातो एक धावेसाठी. धावसंख्या झालेली आहे 12. बघूया कोणाचे 12 वाजतात. कारण का जो अपने पास नहीं है वो ख्वाब है, जो अपने पास नहीं है वो ख्वाब है, और जो अपने पास है वसीम भाई कहते चलू वो ना जवाब है, वो ना जवाब आहे. नक्कीच धावा बनवावे लागतील. गुरु बघूया आपला गुरु काय करतो आपल्या संघासाठी. हा ट्रॅकल बॉल हवेमध्ये चेंडू आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकला आहे. ओहो जबरदस्त कॅच, जबरदस्त कॅच. फलंदाज बाकी पवेलियन. हा फलंदाज 1.5 दिवसाचा गणपती नको. आनंद चतुर्थी गौरव विसर्जन थांबायला पाहिजे का नको. आले परतला ह्याला मध्ये झोमॅट 100 रुपयाची बिर्याणी 25. फलंदाज बाकी पवेलियन. आसुरी आनंद, राक्षसी आनंद, प्राप्तीचा आनंद. हे असा एक कालोखात मुख्यमंत्री झाल्याचा आनंद. फलंदाज बॅक टू द पवेलियन. बडाई शाकिर दस्ताना पवेलियन की ओर लोटते. जबरदस्त कॅच पकडलेले. साहिल चिमणने मात्र जबरदस्त असे कॅच पकडलेली आहे. जबरदस्त कॅच म्हणावी लागेल. आता मात्र ताडीला सर्वेश कदम. मैं आपसे माफी मांगना चाहूंगा. जो झुकते उनमें जान होती, आकड़ना तो मुर्दू की पहचान होती. सर्वेशने मात्र जबरदस्त अशी कॅच पकडले. 2.4 चेंडू आणि धाव संघ झाले 12. नक्कीच ताडीला संघ नाखुश असेल. वसीमबाईला सुद्धा घाम फुटलेला आहे. कारण का त्यांचा संघ आहे बरोबर ना. जावई सुद्धा ते आहेत. नक्कीच नाराज आहेत वसीम खमसे सुद्धा. कारण का धावा मात्र त्यांच्या झालेल्या नाहीत. आणि आमचा हा लोकल टॅलेंट जो संघ आहे तो मुंबईमध्ये मोठमोठे टुर्नामेंटमध्ये फायनल संघ आहे. आणि त्यांचा भीष्म पितामह जर वसीमबाई काही चेंडू आमचा जो दर्शन आहे तो भीष्म पितामह आहे. कारण का 1-2-4च्या फॉर्मॅटमध्ये व्यवसाय गटामध्ये मोठमोठे टुर्नामेंट खेळणारा हा खेळाडू आहे. बघा दर्शनने दोन्ही हात कमरेवर ठेवलेले आहेत. त्याच्या बाजूला जर विट दिली नाही हितेश तो विटेर सुद्धा उभा राहील. सगळ्या मैदानाकडे 2.4 चेंडू. आता पण झाले धाव संख्या झाले 12 धावा. 4.5 ची सरासरी आहे. आता मात्र बॅटर नवीन बॅटर मैदानामध्ये. आणि दर्शन मात्र एपीएल मध्ये सुद्धा सिलेक्ट झाले. हितेश एपीएल आडे प्रीमियर लीग एक मोठी टुर्नामेंट तिथे दर्शनचं सिलेक्शन झालेलं आहे. केल्शी मधले 18 खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. केल्शी टू बुरुंडी पर्यंत ही स्पर्धा आहे. दापोली तालुक्यातली ही एक मोठी नामांकित अशी स्पर्धा. 17, 18 आणि 19 तारखेला एपीएल. पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे. समितने सुद्धा अप्रतिम अशी गोलंदाजी केलेली आहे. आता मात्र उंची मात्र कमी चेंडूने घेतलेली आहे. प्रत्येक बॉल डॉट. ताडीला संघ अडचणीमध्ये सापडलेत. काय करायचं ते मात्र ताडीला संघाला अजून मात्र सूर मात्र गवसलेले. म्हणजे कोण गाव आहे मामाचं, कोण नाही कामाचं, अशी मात्र वसीम भाईच्या संघाची अवस्था झालेली आहे. पुन्हा एकदा जाऊया समितकडे. 45 नंबर जर्सी परिधान करून समितने मात्र अप्रतिम अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं मात्र मैदानामध्ये विराजमान. हो पुन्हा एकदा स्वीट करण्याचा प्रयत्न. 1 धावेवर मात्र समाधान. धाव संख्या झालेली आहे 13 धावा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली 13 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. आणि फलंदाजाने मात्र आत्महत्या केली. कारण का टेनिस क्रिकेटमध्ये वसीमभाई कैते चेंडू रनआउट म्हणजे एक प्रकारे आत्महत्या समजल्या. ते फलंदाज बॅक टू द पवेलियन. 3 ओव्हरच्या समाप्तीने धाव संख्या झाली 13 आणि 14 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. कारण का कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा मात्र स्पर्धेचा नियम आहे. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट अनिश्चितने भरलेला गेम आहे. क्रिकेटमध्ये कधी काही होऊ शकते. मी आपल्या समोर वसीमभाई कविता सादर करतोय. कल्पना. वसीमभाईसाठी मी एक कविता सादर करतोय. कल्पना. शाळेत असताना वसीमभाई कैते चलू. शाळेत असताना वसीमभाईची एक मनीषा होती. शाळेत असताना वसीमभाईची एक मनीषा होती. संगीतावर प्रेम करावं तशी वसीमभाईची भावना मनात होती. लग्नात तर वसीमभाईला रोजच भेटायची.
वसीमभाईची साधना तर पक्की होती, पण निराशा जवळ असतानाही वसीमभाईच्या पदरात आकांक्षा पडली. वसीमभाईची अपेक्षाच राहिली. आता वसीमभाई जवळ फक्त कल्पना राहिली. आणि 18 वर्ष समाप्ती धावसंघ झाले 13 आणि 14 धावाचं आव्हान ठेवलेलं आहे. ताडीला संघाला विनंती करतो लवकरात लवकर क्षेत्ररक्षण स्वीकारायचंय. त्याच्यानंतर होणार सामना साई सुपर केलशी वर्सेस जय हनुमान कौडोली. या संघाला विनंती करतो, शेवटचा पुकार आहे, टॉस साठी यायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस उडवून घ्यायचा. साई सुपर केलशी वर्सेस जय हनुमान क्रिकेट संघ कौडोली. 18 चेंडूमध्ये 14 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत केलशी या संघाला. नक्कीच मुजुला सुद्धा काहीतरी गेम प्लॅन करावा लागेल, कारण का सत्र मात्र सुरुवातीचे सत्र आहे. आपण टेनिस क्रिकेट पाहिलं, सुरुवातीच्या सत्रामध्ये मात्र धावा होत नाही वसीमभाई. नक्कीच वेगळी रणनीती मुजुला करावी लागणार आहे. बघूया कोणता चक्रव्यूह तयार करतो मुजू. याच्याकडे नक्कीच सर्वांचं ताडील्या संघाचं लक्ष असेल, कारण धावा मात्र कमी झालेले आहेत. लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा चांगले होते आपण पाहिल्या. साई सुपर केलशी संघ वर्सेस जय हनुमान कौडोली. आणि त्याच्यानंतर होणार सामना केलशी टू केलशी क्रिकेट संघ वर्सेस विरलेश्वरी क्रिकेट संघ विरसई आणि भैरवनाथ क्रिकेट संघ राजापूर वर्सेस एनआरए टीम असा असेल. आणि दोन्ही बॅटर मैदानामध्ये विराजमान झालेले आहेत. आणि चेंडू वसीमभाई आहे तो अभिमन्यू आहे, कारण का कौरव पांडवांमध्ये जेव्हा भावांमध्ये युद्धाला सुरुवात होते, आपण पाहिलं कौरव पांडवांचं ते युद्ध महाभारत पाहिलं. आणि चेंडू कसा अभिमन्यू आहे, कारण का म्हणजे द्रोणाचार्य जेव्हा चक्रव्यूह तयार करतो, तसाच मात्र प्रत्येक संघ आपला व्यूह तयार करत असतो. आणि जेव्हा तो मात्र चक्रव्यूह असा तयार करत असतो. तसाच चक्रव्यूह करताना नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल. आणि जो चेंडू आहे तो जेव्हा त्या चक्रव्यूहामध्ये घुसतो, कारण का कौरवांची सेना असते 11 अक्षणी, पांडवांची सेना असते 7 अक्षणी, अशी ती सेना असते. आणि जो पंच आहे तो पंच म्हणजे किरण दादा काहीतरी चेंडू पंच मात्र अंगराज करणं असतो, कारण का त्यालाच अभिमन्यूची दया येते. आणि जसा अभिमन्यू शेवटपर्यंत अमर असतो, तसाच चेंडू सुद्धा शेवटपर्यंत अमर आहे, म्हणून चेंडू मात्र अभिमन्यू आहे. लवकर सामन्यास सुरुवात करायची आहे. स्ट्राईकला अमित, नॉन स्ट्राईकला आहे दर्शन. एक मोठा बॅटर मैदानामध्ये विराजमान, नक्कीच बॉलिंग साठी आलेला आहे. मोजो नाम आहे स्ट्राईकला मुज्जू बॉलिंग साठी आलेला आहे. संघाचं पहिलं षटक आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन मुज्जू 5 नंबर जर्सी परिधान करून मैदानामध्ये विराजमान. स्ट्राईकला आहे अमित, नॉन स्ट्राईकला बॅटर दर्शन, स्ट्राईक एंडला आहे मुज्जू. नक्कीच मुज्जूला काहीतरी वेगळं करावं लागेल, कारण का 100 लोकांच्या शर्यतीमध्ये पहिलं येण्यासाठी 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं. कमी धावा आहेत, कारण का कमी जेव्हा बॅलन्स असते आपल्याकडे बँक बॅलन्स. आणि डुबर मधून मात्र हुजेफ सरांकडून मात्र 500 रुपये कॅश पे आलेल्या मुज्जूसाठी. मुज्जूने जर 3 विकेट या ओव्हरमध्ये मिळवल्या तर मात्र हुजेफ भाई यांच्याकडून 500 रुपये कॅश पे आलेले मॅन फॉर दुबई.
पहिला षटक, पहिला चेंडू, पहिली डोस, पहिली मात्रा, पहिला रती, पहिला खुराक तयार. हा ट्रॅकल बॉल ऑन द राईस केला शॉट. किती धावा मिळतील याच्याकडे नक्की सर्वांचं लक्ष असेल. धावा मात्र मग वाचवायचे आहेत. एक एक धावा महत्वाच्या. 2 धावा काढल्या, चांगली सुरुवात म्हणावी लागेल. कोण कहते की टमाटर लाल है, लाल तो पगड़ी तेरे गाल है, हमारे किलची में आके देखो. आणि एक धावा मात्र शॉट. इधर के बंदे क्रिकेट में माला माल है. धाव संघ झाले 1. आणि जर वेळ जर बरोबर नसेल, झाडावर चढलेल्या माणसाला सुद्धा कुत्रा चावतो, तसा 1 धावेचा कुत्रा मात्र चावलेला आहे. 1 धाव्यावर समाधान. धाव संघ झाले 1. पुन्हा एकदा मुज्जू. स्ट्राईकला बॅटर अमित. हो, बॅक डाव चेंडू. रनआउटची संधी आहे, रनआउटची संधी आहे. परंतु दर्शन चांगले असे चौटी धाव त्यांनी काढलेले. का त्याला भीष्म पितामह म्हणून आम्ही त्याला पदवी दिली, 1 मॅन आर्मी. नक्कीच ही पदवी त्याला आम्ही बहाल केलेली आहे. स्ट्राइक ला बैटर दर्शन, बहुत देर से नॉन स्ट्राइक पे रहने वाला दर्शन आपकी मर्तबा स्ट्राइक पे. नवीन असा बॅटर, भरपूर त्याच्याकडे क्षमता आहे. हो, फक्त दिशा दिली हवेमध्ये. थर्ड स्लिपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय, डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. धावसंख्या झाले 3 धावा फलकावर लगावल्या गेलेले आहेत. पैसा नसेल तर काय नाही वसीमबाई, बायको नवऱ्याला विचारत नाही, पोरगा बापाला विचारत नाही, सासरा जावायला विचारत नाही. मैं मानता हूं पैसा खुदा नहीं ले, मैं मानता हूं पैसा खुदा नहीं है, लेकिन खुदा से कम भी नहीं है. नाण्याची पहिली बाजू आपण पाहिली आणि नाण्याच्या दुसऱ्या बाजूला मात्र सुरुवात झालेली आहे. फिल्डिंग मध्ये थोडी तब्दील नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल. दस्तगीर, नक्कीच दस्तगीर मिड विकेटला. हो, दिशा फक्त स्क्वेअर लेगला जातोय चेंडू, कारण का आउटफील्ड थोडी खराब आहे. ताडीला संघाला सुद्धा असंच करायचं होतं, कारण का धावा मात्र येत नव्हत्या. नवीन बॉल होतं तेव्हा मात्र तुम्हाला डिफेन्स खेळ खेळायचा होता. धावसंघ झाली आहे 5 धावा फलकावर लगावला. पुन्हा एकदा मुच्चू. आता मात्र पंचांच्या दोन्ही हात समांतर धावा मिळाले. अवांतर धावसंख्या झाली आहे 6 धावा. आणि अमित सुद्धा नॉन स्ट्राईकला आपण अमितला पाहिलं. अमितची चर्चा विराटच्या ग्राउंडवर झाली. 16 चेंडूमध्ये 51 धावा, ज्याने कुठल्या गेला सर्वांना टाळ्या वाजवायच्या. मुंबईमध्ये विराटमध्ये 16 चेंडूमध्ये 51 धावा तब्बल अमितने कुठून काढल्या होत्या. फक्त दिशा दिली आहे. धावसंख्या झाली आहे 6 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. मुज्जू 5 चेंडू आतापर्यंत मुज्जून टाकलेले आहेत. 1-2 विकेट महत्वाचे असतील. आणि आता मात्र व्हाइट, इंडिया में फॉक्स चल रहा है, व्हाइट पे व्हाइट डालते जा रहे मुज्जू. फक्त दिशा दिलेल्या पॉइंटच्या दिशेने 1 धावेवर समाधान. धाव संख्या झाले 7. 8 धावा झालेल्या आहेत. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 8 धावा फलकावर लगावल्या गेल्या आहेत. नक्कीच अडचणीमध्ये सापडला ताडीला संघ, कारण का ताडीला संघाच्या मात्र धावा झाल्या नव्हत्या. 25 ते 30 जर धावा झाल्या असत्या नक्कीच चांगली मॅच पाहायला भेटली असती. भरपूर अशी अपेक्षा होती ताडीला संघाकडून, कारण लांबून आलेला संघ आहे. भरपूर ज्याने मैदान गाजवलेले आहेत, परंतु नक्कीच प्रेशर मात्र त्यांच्याकडे आलं जेव्हा त्यांच्या धावा न्यू बॅटर जे आले होते मैदान, त्यांच्या बॅटमधून धावा येत नव्हत्या. नंतरच्या बॅटरला मात्र धावा रिलीज करता आले नाही. बॉलिंग साठी आलेला आहे अबी. हो, चांगला चेंडू, आखू टप्प्याचा बॉल. स्पेलरला मारण्याचा प्रयत्न, फटका मात्र फसलेला आहे. म्हणजे उडान अभी बाकी, अभी कहते चलो उडान अभी बाकी है, इम्तिहान अभी बाकी है. नापी हमने मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है गुरु, पूरा आसमान बाकी. स्ट्राइकला बॅटर दर्शन. 5 चेंडू आतापर्यंत दर्शन फेस केले. 4 धावा दर्शनच्या बॅट मधून नक्कीच आपण पाहिल्या. पुन्हा एकदा सज्ज झाला अबी. नक्कीच क्रिकेट आहे, अनिश्चित भरलेला खेळ आहे क्रिकेट. फक्त पंच केलेला आहे. पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय, की धावा मिळतील याच्याकडे नक्कीच सर्वांचं लक्ष असेल. परंतु चांगली फिल्डिंग नक्कीच म्हणावी लागेल पॉइंटच्या दिशेने. माझने मात्र नक्कीच चांगली फिल्डिंग केलेली. 1-1 धावा माझने वाचवले. 1-1 धाव महत्वाचे आहेत. बँक बॅलन्स नक्कीच तुमचा कमी आहे. आपण म्हणतो ना, जर पेन्शन असेल तर टेन्शन नसेल, पेन्शन मात्र तुमच्याकडे नाही आहे. अहो, हवेमध्ये चेंडू आहे, हवेमध्ये चेंडू आहे.
बघूया काय घडतंय काय बिघडतंय. चेंडू मात्र गेला स्क्वेअर लेगला. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धावा काढले. धावसंख्या झाली आहे 11 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. म्हणजे प्रिये प्रेमात देणार नाही मी तुला धोका. प्रिये प्रेमात देणार नाही मी तुला धोका, कारण तूच माझी मांजर आणि मीच तुझा भोका. नक्कीच असा शॉट त्यांनी मारले स्क्वेअर लेगला. फुलटॉस चेंडू बैठक शॉट म्हणावा लागेल. चेंडू ट्रॅव्हल झालाय. शॉट मिड विकेटला. 2 चौटे धाव काढलेले आहेत. धाव संख्या झाले 13 धावा. आयुष्य छान आहे, थोडस लहान आहे. रडतोस का वेड्या, लढण्यात शान आहे. सुखासाठी कधी रडावं लागतं, तर सुखासाठी कधी हसावं लागतं. सुंदर धबधबा बनायला पाण्याला देखील उंचावरून पडावं लागतं. आणि विनिंग शॉट मारलेला आहे. आणि साई स्पोर्टचे आधारस्तंभ महेश खोत यांचं क्रीडा नगरीमध्ये आगमन झालं. त्यांना विनंती करतो महेश दादाला की व्यासपीठावर यायचं आहे. त्यांचा सुद्धा नक्कीच सत्कार होईल. साई सुपरचे मोठे फलंदाज, भरपूर खेळाडूंना आतापर्यंत त्यांनी घडवलेलं आहे. त्यांना विनंती करतो व्यासपीठावर यायचं. मुख्य व्यासपीठावर त्यांचा सुद्धा सत्कार होणार आहे. 50+ अजून सुद्धा त्यांच्या बॅट मधून मोठमोठे